नुकताच गणेशोत्सव थाटामाटात पार पडला. श्री पार्थिव महागणपती नमः दुर्वा युग्मं समर्पयामी अशा मंत्रोच्चारामध्ये आपण रोज गणपतीची पूजा करून त्याच्या पायावरती दुर्वाही व्हायला. पण दुर्वेचा वापर 33 कोटी देवांपैकी फक्त गणेशापुरताच मर्यादित नाही. दुर्वा ही रसाने कषाय म्हणजेच तुरट आणि मधुर असून ती शीतवीर्यात्मक आहे. म्हणूनच शरीरामध्ये वाढणारे पित्त आणि दूषित होणारे रक्त या दोघांवरती ती गुणकारी आहे. ज्याप्रमाणे शरीरामध्ये गणपती बाप्पा हा आपल्या मूलधा चक्रावरती आरूढ असून त्याच्या अधिपत्याखाली जननेंद्रिय आहेत, त्याप्रमाणे दुर्वेचा वापर ह्या त्या अवयवावरती चांगलाच होतो. लघवी वाटे, संडासा वाटे रक्तस्राव होत असल्यास दुर्वास्वरस किंवा दुर्वाघूत हे उपयोगी ठरते. स्त्रियांमध्ये मासिक पाळीवेळी अत्याधिक स्वरूपात रक्तस्राव होणे, अंगावरनं पांढरे जाणे या दोन्ही लक्षणांमध्ये दुर्वाचा सुरसांचा वापर हा चांगल्या प्रकारे होतो. गर्भिणींमध्ये एखाद्या अपघातामुळे, वाढणाऱ्या बीपीमुळे किंवा अत्याधिक पित्तवृत्तीमुळे गर्भस्रावाची शक्यता असते. अशा वेळी तोंडावाटे 20 ml दुर्वास्वरस हे खडीसाखरेसोबत घेतल्यास आणि पोटावरती दुर्वेचा लेप केल्यास हा धोका टाळता येतो. म्हणूनच चरकाचार्यांनी दुर्वेचा उल्लेख हा प्रजास्थापन आणि वर्ण्य या दोन्ही गटात केलेला आहे. पित्तज नेत्रविकारांमध्ये डोळ्यांमध्ये जळजळ होत असल्यास दुर्वास्वरस गाळून डोळ्यात नक्की टाकावा. उष्माघात, एखादा अपघात किंवा वाढणारे बीपी या कारणांनी नासाद्वारे रक्तस्राव होत असल्यास नाकामध्ये दुर्वास्वरस वारंवार टाकत राहावे. छातीमध्ये जळजळ, मळमळ होत असल्यास दुर्वास्वरस किंवा दुर्वाघूत नक्की प्यावे. अंगावर उठणारी नागिन म्हणजेच हर्पीस झोस्टर सारख्या आजाराचे संक्रमण झाल्यास अंगावर भाजल्याप्रमाणे फोड उत्पन्न होऊन त्यात तीव्र दाह असतो. यावरती उपाय म्हणजे दुर्वा आणि तांदूळ यांचा एकत्रित कुटून केलेला लेप आजाराला शमवतो आणि बराही करतो. तळपाय हे तेज महाभूताचे द्योतक आहेत. म्हणूनच आपल्या बागबगीच्यांमध्ये किंवा परिसरामध्ये अनवाणी पायांनी त्यावर चालणे किंवा गवतावर विसावणे या प्रक्रियेमुळे तळपायाची आग मस्तकात जाणे थांबते, शरीराचा थकवा दूर होतो, मनही शांत होते, झोप लवकर लागते आणि बीपी कमी करण्यास मदतही होते. अशा विविध माहितीसाठी चॅनलला नक्की फॉलो करा आणि ही माहिती आपल्या मित्रजनांपर्यंत नक्की पोहोचवा. नमस्कार.